आरोग्य विभागाच्या अहवालानुसार छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि परभणी या 4 जिल्ह्यांअंतर्गत वर्षभरात 13,337 गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामध्ये सर्वाधिक 10,547 गर्भपात एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेले असून हे प्रमाण विभागाच्या 79% आहे आणि विभागामध्ये दररोज सरासरी 264 प्रसूती होतात तर 30 गर्भपातांची नोंद आहे। म्हणजे प्रसूतीसाठी देणाऱ्या दर 9 महिलांमागे एका महिलेचा गर्भपात होत असल्याचं वास्तव आहे। यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, अतिशय धक्कादायक 18 वैद्यकीय पद्धतीने गर्भपात होतो, 10 नैसर्गिक पद्धतीने होतो, हे सगळं नेमकं चाललंय काय आणि दखल का नाही घेतली जाते याची? श्रद्धा, खरं सांगायचं झालं तर ही जी आकडे आहेत तर ते धक्कादायक आकडे आहे आणि या आकड्यानुसार आपण जर पाहिलं तर महिला किती असुरक्षित आहेत, त्यांना स्वतःच्या शारीरिक क्षमतेबद्दल अनभिज्ञता असं म्हणता येईल, कारण की स्वतःबद्दल त्या अवेअर नाही आहेत महिला। त्याचे कारण प्रमुख समोर येत आहेत। त्यामध्ये प्रमुख कारण असं आहे की गर्भनिरोधक गोळ्याऐवजी या ज्या महिला आहेत त्या गर्भपाताला पसंती देतात, कारण की पद्धत सोपी झालेली आहे। त्याचबरोबर मेडिकल दुकानावरती सहज ही औषधं उपलब्ध होत आहेत आणि कायदेशीर गर्भपात करणारी जी संस्था आहे त्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हा सर्वात मोठा कारण याचं समजलं जात आहे। मात्र ही जी आकडेवारी नैसर्गिक जरी असल्या तरी गर्भपात होण्याचं प्रमाण हा वाढलेला आहे आणि यामागची अनेक कारणं आहेत। ही फक्त आकडेवारी जी आहे ती अधिकृतरित्या शासनाकडे असलेली आकडेवारी आहे। मात्र आपण छुप्या पद्धतीने जे गर्भपात केले जात आहे, मागेच आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच महिन्यात 3 अवैध गर्भपात केंद्र जी आहे तर ती त्यांच्यावरती पोलिसांनी छापा मारलेला आहे। तर ती जी आकडेवारी जी नोंदीमध्ये नाही आहे, सरकारी नोंदीमध्ये, याचा आकडा देखील एक मोठा असू शकतो। त्यामुळे याकडे आता प्रशासनाने आणि मुख्यत्वे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे, जनजागृती करण्याची गरज आहे। कारण की आता आपण जर पाहिलं तर हा आकडा मोठा होत चाललेला आहे। फक्त संभाजीनगरमध्ये 10,000 पेक्षा जर वर्षाला गर्भपात होत असतील तर मराठवाडा आणि महाराष्ट्रामधला आकडा किती मोठा असेल ही चिंतेचीच बाब आहे। श्रद्धा, नाही, बरोबर आहे आणि दखल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर या महिला अवेअर नसतील जसं तुम्ही म्हणालात तर जनजागृती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। यासाठी आता काय उपाययोजना आणि खबरदारी केली जाते याकडे सुद्धा लक्ष असेल। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।